this is Akanksha, and in this video, we are going to learn about the process of osmosis, types of osmosis, and types of solution. म्हणजे किती प्रकारचे सोल्युशन आहेत, हायपोटोनिक काय असतं, हायपरटोनिक काय असतं, त्याचबरोबर आयसोटोनिक काय असतं, या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की डिफ्युजन म्हणजे काय असतं, डिफ्युजन एक्झॅक्टली काय असतं, पॅसिव्ह काय असतं, ॲक्टिव्ह काय असतं. ज्या मुलांनी ते पाहिलं नसेल तर त्यांनी ते व्हिडिओ जाऊन पाहून घ्या. आणि आता आपण एक्झॅक्टली पाहणार आहोत की ऑस्मोसिस काय आहे. तर ऑस्मोसिस इज द स्पेशल काइंड ऑफ डिफ्युजन, हे तर आम्हाला माहिती आहे. ही पण गोष्ट माहिती आहे की इथं काय होतं, जे कोणतं वॉटर मॉलिक्यूल आहेत त्याचं ट्रान्सपोर्ट केलं जातं हाय कॉन्सन्ट्रेशन टू द लो कॉन्सन्ट्रेशन. डिफ्युजनमध्ये काय होतं, ट्रान्सपोर्ट केलं जातं गॅसचं, सॉलिडचं, लिक्विडचं. बट इथं ऑस्मोसिसमध्ये फक्त सॉल्वंटचं ट्रान्सपोर्ट होतं, म्हणजे वॉटरचं ट्रान्सपोर्ट होतं. त्याला डायल्यूट सोल्युशन आपण म्हणतो. इन अ रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हायकडून लोकडे पाण्याची मुवमेंट होणे. ज्या साईडला पाणी जास्त आहे तिथून कमी साईडला असणाऱ्या पाण्याकडे त्याची मुवमेंट होते. त्याला आपण काय म्हणतो, ऑस्मॉसिस सॉरी. तर सलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे सेमी परमिएबल मेम्ब्रेन थ्रू हे होतं. सेमी परमिएबल मेम्ब्रेन थ्रू ऑस्मॉसिसची प्रोसेस होते. इट इज द पॅसिव्ह प्रोसेस. पॅसिव्ह प्रोसेस आहे म्हणजे इथं कुठल्याही प्रकारची एनर्जी लागत नाही, एटीपी इथे लागत नाही. कळालं. आता आपण पाहणार आहोत की एक्झॅक्टली किती प्रकारचे सोल्युशन असतात, नेमकं टर्म्स कोणत्या आहेत. बिफोर मुव्हिंग फॉरवर्ड एक गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे की एक्झॅक्टली सोल्यूट काय असतं आणि सॉल्वंट काय असतं. तर लेट्स टेक वन बीकर हिअर. इथं आपण एक बीकर घेतलं, त्या बीकरमध्ये पाणी घेतलं. तर पाणी हे काय झालं, त्यातलं सॉल्वंट झालं. सॉल्वंट काय झालं, H2O. आणि त्यामध्ये आपण ॲड केलं काही साल्ट. साल्ट ॲड केलं. साल्ट काय झालं, सोल्यूट. तर सॉल्वंटची क्वांटिटी हमेशा काय असते, जास्त असते, हाय असते. तर सोल्यूटची क्वांटिटी काय असते, कमी असते. म्हणजे काय, लो. तर ज्यामध्ये सोल्यूट पार्टिकल डिझॉल्व्ह होतात त्याला म्हटलं जातं सॉल्वंट, आणि जी गोष्ट डिझॉल्व्ह होते त्याला म्हटलं जातं सोल्यूट. कळालं. म्हणजे काय डिझॉल्व्ह होते, इथं मीठ डिझॉल्व्ह होते, किंवा तुम्ही टाकू शकता साखर वगैरे, साखर किंवा मीठ जे डिझॉल्व्ह होते त्याला काय म्हणतो आपण, सोल्यूट म्हणतो. आणि जे डिझॉल्व्ह करतं त्याला म्हणतो आपण H2O, सॉल्वंट. कळालं. येस. पुढे जाऊया. आता आपण काय पाहिले, एक गोष्ट पाहिली की एक्झॅक्टली सोल्यूट आणि सॉल्वंट. तर टुगेदर आपण सोल्यूट सोल्यूट आणि सॉल्वंटला टुगेदर काय म्हणतो, सोल्यूट प्लस सॉल्वंट. टुगेदर वी कॉल इट ॲज सोल्युशन. ओके. सो नाव वी आर गोइंग टू लर्न अबाउट द टाइप्स ऑफ सोल्युशन. हाऊ मेनी टाइप्स ऑफ सोल्युशन प्रेझेंट, किती प्रकारचे आहेत, किती प्रकारचे नाही आहे, ते आपण सर्व गोष्टी आता पाहणार आहोत. ओके. सो देर आर थ्री टाइप्स ऑफ सोल्युशन, दॅट इज, किती प्रकारचे सोल्युशन आहेत इथं, तीन प्रकारचे सोल्युशन आहेत, तुम्ही पाहू शकता. दिसते का सर्वांना. हायपोटोनिक एक झालं, आयसोटोनिक दुसरं झालं, हायपरटोनिक तिसरं झालं. आता पहा, तुम्ही नावामध्येच अर्थ आहे, जसे की हायपो याचा अर्थ होतो कमी, लेस. आयसो याचा अर्थ होतो सेम. हायपरचा अर्थ होतो जास्त, म्हणजे मोर, हाय. ओके. तर आपल्याला कम्पेअर करायचे आता या सेलची. इथं इथं सेल काढून घेऊ आपण. बीकर घ्या, त्या बीकरमध्ये सेल काढा. एक सेल घ्या, कोणती, आरबीसी घ्या तुम्ही. दिस इज द आरबीसी. आणि यामध्ये काय टाकले आपण, वॉटर, म्हणजे काय, सॉल्वंट टाकलेलं आहे, सॉल्वंट. आणि आपल्याला कम्पेअर करायचं, सॉल्वंट हे काय आहे, आउटर एन्व्हायरमेंट. आउटर एन्व्हायरमेंटचं सेल सोबत आपल्याला कम्पेअर करायचे. ओके. तर सर्वात आधी हायपोटोनिक सोल्युशनमध्ये काय आहे, लोअर सोल्यूट. सोल्यूट कमी आहे कुठं, आउटसाईडला, सेलच्या बाहेर सोल्यूट काय आहे, कमी आहे. सोल्यूट कमी म्हणजे काय, H2O जास्त. H2O जर इथं सेलच्या बाहेर H2O जास्त असेल तर या सेलमध्ये काय येणार, पाणी येणार. इथं पाणी जास्त आहे, बरोबर, पाणी जास्त असल्यामुळे सेलमध्ये पाणी येणार. सेलमध्ये पाणी आल्यानंतर सेल काय होणार, स्वेल होणार, सुजणार, फुगणार. त्याच प्रोसेसला म्हटलं जातं एंडो ऑस्मोसिस. एंडो याचा अर्थ होतो इंटर. इंटर ऑस्मोसिस म्हणजे मूवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम द हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. कळालं. आयसोटोनिक मध्ये इक्वल सोल्यूट. आता या बीकर मध्ये
या बीकरमध्ये काय आहे, सोल्यूट आणि सॉल्व्हंटची क्वांटिटी सेम आहे, कुठंच बाहेर किंवा आतमध्ये कमी प्रमाणामध्ये नाहीये. सोल्यूट आणि सॉल्व्हंट काय आहे, सेम क्वांटिटीमध्ये आहे. सो दॅट्स वाय नो नेट मुवमेंट, कुठल्याही प्रकारची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळत नाही. सेल रिमेन नॉर्मल. तर सेल आपल्याला नॉर्मल पाहायला मिळते. हायपरचा जास्त मिनिंग होतं जास्त, हायर सोल्यूट आउटसाइड. आधी आपण हायपोमध्ये पाहिलं होतं की बाहेरच्या साईडला सोल्यूट कमी होतं. तर इथं बाहेरच्या साईडला सोल्यूट जास्त आहे, त्यामुळे काय आहे, H2O कमी आहे. H2O कमी असल्यामुळे काय होणार, वॉटर लिव्ह द सेल. सेलमधनं पाणी बाहेर पडणार. का, कारण सेलमध्ये जर बाहेर पाणी कमी असेल तर सेलच्या मध्ये पाणी जास्त असेल, म्हणून वॉटर लिव्ह द सेल. त्यामुळे सेल काय होणार, श्रिंक होणार, आखडणार. त्यालाच आपण म्हणतो एक्झो ऑस्मोसिस. कळालं का सर्वांना? पुढे आपण हे पाहणार आहोत. तुम्ही फक्त हे टेबल तुमच्या नोटबुकमध्ये काढून घ्या, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, इथं पाहू शकता एक्झॅक्टली दिलेलं आहे की कोणत्या प्रकारचे सेल आहे. आरबीसी आपण एक सेल घेतलेली आहे बीकरमध्ये. हे बीकर समजा, यामध्ये आपण आरबीसी टाकली. हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे आउटसाईडला काय आहे पहा इथे, सोल्यूट. हायपो म्हणजे काय, कमी. सोल्यूट कमी आहे, त्यामुळं H2O काय आहे, जास्त आहे. H2O जर इथं जास्त असेल तर ऑब्व्हियसली पाण्याची मुवमेंट जास्त कडून कमीकडे येणार, बाहेरून मध्ये सेलमध्ये पाण्याची मुवमेंट होणार. त्यामुळे इथं सेल काय झालेली आहे, स्वोलन झालेली आहे, म्हणजे सुजलेली आहे, फुगलेली आहे. आयसोटोनिकमध्ये पहा, आयसोटोनिकचा अर्थ होतो सेम. वॉटर बाहेर आणि आतमध्ये सेम आहे, सोल्यूट पण बाहेर आणि आतमध्ये सेम आहे. त्यामुळे काय होणार, नो नेट मुवमेंट. आपल्याला नॉर्मल कुठलीही मुवमेंट इथं पाहायला मिळत नाही. हायपोटोनिकमध्ये, सॉरी, हायपरटोनिक याचा अर्थ काय होतो, जास्त. इथं हायपर याचा अर्थ होतो जास्त, म्हणजे सोल्यूट काय आहे, जास्त आहे. बाहेरच्या साईडला सोल्यूट जास्त आहे, त्यामुळे वॉटर काय आहे, कमी आहे. कमी आहे असल्यामुळे बाहेरच्या साईडला काय पडणार, पाणी पडणार, जास्त कडून पाणीकडे. आता कुठं हे बीकर घेतलं तुम्ही, बीकरमध्ये एखादी सेल घेतली. आता या सेलमध्ये काय कमी आहे, सोल्यूट. सोल्यूट काय आहे, बाहेरच्या साईडला जास्त आहे, हाय. आणि सेलमध्ये सोल्यूट काय आहे, कमी. सोल्यूट हाय म्हणजे वॉटर लो. जर बाहेर पाणी कमी असेल तर पाण्याची मुवमेंट कशी होणार, आतून बाहेरच्या साईडला पाण्याची मुवमेंट होणार. इथे तुम्ही पाहू शकता, जर सेलमधून पाणी निघून जात असेल तर सेल काय होणार, श्रंकन होणार, म्हणजे आखडून जाणार. कळालं, इथं डायग्राम थ्रू आपण पाहिलं. ओके, सगळ्यांनी नोट डाऊन करा, आपल्या भाषेमध्ये स्वतःचे लिहून घेऊ शकता. नेक्स्ट पाहू आपण टाइप्स ऑफ ऑस्मोसिस. सो देर आर टू टाइप ऑफ ऑस्मोसिस. किती प्रकार आहेत ऑस्मोसिसचे, दोन. पहिला आहे एंडो ऑस्मोसिस, हे आपण शिकलेले आहे, फक्त तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या वहीमध्ये. वॉटर एंटर द सेल, सेलमध्ये पाणी येतं. एंडो याचा अर्थ मी सांगितला होता तुम्हाला, एंटर. इट हॅपन्स वेन सेल प्लेस इन अ हायपोटोनिक सोल्युशन. जर एखादी सेल हायपोटोनिक सोल्युशनमध्ये ठेवली तर आपल्याला तिथं एंडो ऑस्मोसिस पाहायला मिळतं. एंडो ऑस्मोसिस म्हणजे पाणी सेलच्या आतमध्ये येणं. ओके, द सेल स्वेल, त्यामुळे जर सेलच्या आतमध्ये पाणी आलं तर सेल काय होणार, स्वेल होणार, सुजणार, बिकम टर्जिड म्हणजे एकदम फुगणार. फॉर एक्झाम्पल, रेझिन स्वेल अप वेन केप्ट इन द प्लेन वॉटर. जर तुम्ही एखाद्या मनुकाला वगैरे तुम्ही पाण्यामध्ये ठेवला तर ते स्वेल होऊन येतं. किती सुस्त, किती फुगतं तुम्ही पाहू शकता, ऑब्झर्व करून घेऊ शकता. आणि नेक्स्ट टाईप आपण पाहणार आहोत ऑस्मॉसिसचा, काय आहे, एक्झो ऑस्मॉसिस. तर एक्झो ऑस्मॉसिस काय असतं, वॉटर लिव्ह द सेल. एक्झो म्हणजे काय, एक्सटेरियर पार्टला पाणी जाणं. एक्झो याचा अर्थ होतो एक्सटेरियर. वॉटर लिव्ह द सेल. इट हॅपन्स इन अ सेल प्लेस्ड इन अ हायपरटोनिक सोल्युशन. जर एखादी सेल हायपरटोनिक सोल्युशनमध्ये ठेवली तर आपल्याला एक्झो ऑस्मॉसिस पाहायला मिळतं. ओके, सेल श्रिंक होणार, बिकम फ्लासिड होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल, रेझिन श्रिंक वेन प्लेस इन अ साल्ट सोल्युशन. आता तुम्ही आधी काय केलं, रेझिनला नॉर्मल प्लेन वॉटरमध्ये ठेवलं होतं, प्लेन वॉटरमध्ये ठेवलं, आणि आता रेझिनला कशामध्ये ठेवलं, साल्ट सोल्युशनमध्ये. साल्ट सोल्युशनमध्ये ठेवलं तर तुम्हाला इथे रेझिन एकदम आखुडल्यासारखे, श्रिंक झाल्यासारखे पाहायला मिळतील. कळते? ओके, पुढे जाऊ आपण. ह्या सर्व गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. सो आता आम्हाला ऑस्मोसिस कळालं एक्झॅक्टली काय, बट व्हॉट एक्झॅक्टली द डिफरन्स बिटवीन डिफ्युजन अँड द ऑस्मोसिस. तर डेफिनेशन इथं आहे पहा, मुवमेंट ऑफ वॉटर थ्रू
पेन पाहू आपण, तुम्हाला दिसत नसेल मे बी. मुवमेंट ऑफ वॉटर थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन, इथं पण तेच होतं. कुठून कुठं? हाय टू लो होतं. इथे पण हाय टू लोच होतं. मुवमेंट ऑफ कशाची होते? वॉटरची मुवमेंट होते. इथं कोणतेही मॉलिक्यूल असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. मेम्ब्रेन कोणतं रिक्वायर आहे? येस, सेमी परमिएबल मेम्ब्रेन असते. इथं कुठल्याही प्रकारच्या मेम्ब्रेनची गरज असेल नसेल काही नसतं. कारण तुम्ही जर एका रूममध्ये परफ्यूम स्प्रे केला तर दुसऱ्या कॉर्नरपर्यंत सुद्धा त्याचा वास जातो. तिथे कुठल्याही प्रकारचं मेम्ब्रेन नसतं. मीडियम आहे लिक्विड. इट ऑकर्स गॅस लिक्विड, त्याच गोष्टी दिलेल्या आहेत पहा. ओनली सॉल्वंट वॉटर आहे. इथं सोल्यूट असतं. गॅस पार्टिकल कुठलाही असू शकतो. एनर्जी आहे पॅसिव्ह, नो एनर्जी. इथं पण सेम आहे, कुठल्याही प्रकारची एनर्जी नसते. पॅसिव्हली गोष्टी काम करतात. आता आपल्याला नेमकं पाहायचं की आपण आज या फ्लो चार्ट ड्रॉ करून पाहू आपण एक्झॅक्टली काय काय शिकलो. ओके, तर व्हॉट वी लर्न टुडे, व्हॉट वी लर्न सर्वांनी लिहून घ्या. ही गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, आपण 3 बीकर घेऊया. दिस इज द 1, सेकंड अँड थर्ड. सगळ्या बीकरमध्ये एक एक सेल ठेवून देऊया. सेल ठेवली. येस. याचं नाव द्या हायपोटोनिक, याचं नाव द्या आयसोटोनिक, याचं नाव द्या हायपरटोनिक. हायपो याचा अर्थ काय होतो? कमी. काय कमी आहे? सोल्यूट, सोल्यूट लो इन सोल्युशन. सोल्युशन मध्ये सोल्यूट कमी. आयसोटोनिक मध्ये सेम आहे दोन्हीकडेही. हायपरटोनिक मध्ये काय आहे? सोल्यूट हाय इन सोल्युशन. आता आपण पाहू, जर सोल्यूट इथं कमी आहे तर ऑब्विसली काय जास्त असणार? H2O, वॉटर जास्त असणार. वॉटर जर जास्त असलं तर सोल्युशन काय होणार? सेल काय होणार? स्वेल होणार. म्हणजे काय? पाणी सेलमध्ये येणार. पाणी जर जास्त असेल बाहेरच्या साईडला तर सेलमध्ये पाणी येणार. जर सेलमध्ये पाणी जास्त असेल तर, सॉरी इथं सेम राहणार. इथं सेलमध्ये पाणी जास्त असेल तर इथून पाणी बाहेर पडणार. या गोष्टी तुम्हाला कळत असतील. इथं सोल्यूट हाय आहे सोल्युशनमध्ये, म्हणजे H2O काय असणार? लो असणार. H2O जर लो आहे, H2O लो असल्यामुळं तर मूवमेंट कशी होणार? सेलमधनं बाहेरच्या साईडला मुवमेंट होणार. कारण बाहेरच्या साईडला पाणी कमी आहे. आणि ऑस्मोसिस म्हणजे कशाचं मुवमेंट होतं? पाण्याचं मुवमेंट होतं. H2Oचं हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. जिथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे तिथून कमीकडे होतं. तर H2O जिथं जास्त आहे तिथून कमीकडे जाणार. इथं सेलमध्ये H2O जास्त आहे त्यामुळे H2O जिथं कमी आहे सोल्युशनमध्ये, इथं पहा सोल्युशनमध्ये H2O काय आहे? कमी आहे. म्हणून सेल काय होणार? इथं श्रिंक होणार. श्रिंक होणार. त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? एक्झो ऑस्मॉसिस. इथं काय म्हणतो आपण? एंडो ऑस्मोसिस. एंडो ऑस्मोसिस, ऑस्मॉसिस. कळालं सर्वांना? या गोष्टी काय खूप सोपे आहे. तुम्ही फक्त एक सोल्यूटला कम्पेअर करा कशाशी? सोल्युशन सोबत, सोल्युशनच्या पाण्यासोबत. सोल्यूट कम्पेअर करा सोल्युशन सोबत. ओके, हायपोचा अर्थ घ्या कमी, हायपरचा अर्थ घ्या जास्त. सर्व गोष्टी तुम्हाला इझिली कळून जातील. कळालं का सर्वांना? सर्वजण स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता बेटर अंडरस्टँडिंगसाठी, आणि नोट डाऊन पण करू शकता. तर दॅट्स ऑल अबाउट ऑस्मॉसिस. अँड नाऊ आय एम शुअर दॅट यू कम्प्लिटली अंडरस्टँड हाऊ वॉटर कम्स इन अँड आउट फ्रॉम द सेल. सो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर देन प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल अँड शेअर इट विथ युअर फ्रेंड्स ऑल्सो. त्यांना पण फायदा होऊ द्या. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. टिल देन, ओके, बाय बाय, टेक केअर.